नमस्कार मित्रांनो, 10वी किंवा 12वी नंतर पुढे काय करायचं, कोणती शाखा निवडायची, कोणता कोर्स माझ्यासाठी योग्य असणार आहे, माझ्या गुणानुसार आणि आवडीनुसार योग्य करिअर कोणतं, कोणत्या क्षेत्रामध्ये मला गेल्यानंतर जास्त यश मिळेल, अशा अनेक प्रश्नांनी आपल्याला आता विचार प्रवृत्त केलेला असणार आहे। आणि या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण चला तर सुरुवात करूया। मी डॉक्टर अशोक घुगे आणि आपण पाहत आहात मास्टर माइंड। 10वी आणि 12वी या शिक्षणातील 2 टप्प्यावर विद्यार्थी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असतात आणि हे फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्याचे टप्पे नसून हे त्या दिशेची सुरुवात असते जिथून त्यांच्या स्वप्नांना आकार मिळतो, उद्दिष्ट ठरतात आणि कारकिर्दीचा पाया घालण्यात येतो। मात्र दुर्दैवाने या महत्त्वाच्या वळणावर अनेक विद्यार्थी आणि पालक गोंधळलेल्या स्थितीमध्ये निर्णय घेत असतात। समाजातील अंधानुकरण, गुणावर आधारित चुकीची तुलना, नातेवाईकांचा दबाव आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेकदा चुकीची करिअर निवडली जातात। परिणामी विद्यार्थी पुढील शिक्षणामध्ये गोंधळलेला राहतो, अभ्यासात रस वाटत नाही आणि नोकरीची संधी सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळते। यावेळी करिअर निवड करत असताना प्रथम गरज असते ती आत्मचिंतनाची आणि आत्मपरीक्षणाची। कोणत्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात, काय शिकण्यामध्ये आपल्याला जास्त रस आहे किंवा आपण कशामध्ये रमतो, आपल्याला कशातून समाधान मिळतं, हे विचार करून स्वतःला समजून घेणे ही सुरुवात आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे असतात, त्यामुळे एकाच चौकटीतून सगळ्यांना बसवण्याचा प्रयत्न चुकीचा ठरतो। उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी विज्ञानात हुशार आहे पण त्याला माणसाशी संवाद साधण्यात रस आहे, तर त्या वैद्यकीय शिक्षण घेण्याऐवजी मनोविज्ञान घेणे त्या विद्यार्थ्याला जास्त गरजेचे आहे किंवा त्यांनी काउन्सिलिंगच्या दिशेने विचार करणं अधिक योग्य ठरेल। आपण हे एक उदाहरण बघितलं। 10वी नंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या 3 प्रमुख शाखा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात। प्रत्येक शाखेला स्वतःची वैशिष्ट्ये आणि संधी आणि अभ्यासक्रम असतात। विज्ञान शाखा घेतल्यास इंजिनिअरिंग, वैद्यकीय, बायोटेक्नॉलॉजी, IT अशा क्षेत्रात जाता येते आणि कॉमर्स शाखेतून बँकिंग, फायनान्स, मॅनेजमेंट, अकाउंटिंग अशा क्षेत्रामध्ये प्रवेश करता येतो। तर आर्ट्स शाखेच्या माध्यमातून साहित्य, पत्रकारिता, मानसशास्त्र, सिव्हिल सर्व्हिसेस इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध असतात। या व्यतिरिक्त पॉलिटेक्निक, ITI, डिप्लोमा कोर्सेस यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध होतात की जे तांत्रिक कौशल्य शिकवत असतात आणि ते अल्पकालीन अभ्यासानंतर विद्यार्थ्याला नोकरीसाठी ते पात्र बनवतात। यानंतर 12वीच्या टप्प्यावर आपण स्पष्ट संधीचा विचार जर केला तर पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या प्रत्येक शाखेतील खोल अभ्यास त्या विद्यार्थ्याला करता येतो। विज्ञान शाखेतील विद्यार्थी BSc, BTech, BCA, MBBS, B फार्मसी अशा कोर्सेसकडे वळतात। कॉमर्सचे विद्यार्थी BCom, BBA, BMS तसेच CA, CS, CMA यासारख्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ते वळतात आणि आर्ट शाखेतील विद्यार्थी BA, BFA, पत्रकारिता, कायदा, समाजकार्य यासारख्या क्षेत्रामध्ये ते शिरकाव करतात। हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, परदेशी भाषा शिक्षण यासारखे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रमी मोठ्या प्रमाणामध्ये आज संधी निर्माण करून देत आहेत। या टप्प्यावर स्पर्धा परीक्षेचं महत्त्व देखील आपल्याला विसरता येणार नाही। NDA, NEET, JEE, CLAT, UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, SSC अशा विविध परीक्षा विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये सरकारी किंवा खाजगी संधी नोकरी प्राप्त करून देतात। मात्र या परीक्षांसाठी लागणारी तयारी, वेळ आणि मानसिक तयारी याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक असते। या संपूर्ण प्रक्रियेत पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे। मुलांनी काय करावं हे ठरवणं नव्हे तर त्यांना काय करावंसं वाटतं हे समजून घेऊन त्यांच्या निर्णयात सहकार्य करणे ही त्यांची खरी जबाबदारी आहे। योग्य मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ काउन्सिलर, शिक्षक, यशस्वी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती यांचे सहकार्य घेणं विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट दिशा मिळवून देऊ शकतं। तसंच इंटरनेटवर विविध करिअर पोर्टल्स, YouTube चॅनल्स, अभ्यासक्रमांची माहिती देणाऱ्या वेबसाईट्स, ऑनलाईन स्टेटस यांचा उपयोग आपण करू शकतो, त्यामुळे आपल्याला जास्त माहिती मिळू शकते। एक बाब लक्षात घेतली पाहिजे की समाजात कोणतं क्षेत्र मोठं आणि कोणतं क्षेत्र छोटं असं काही समाजामध्ये अस्तित्वात नसतं। आपली आवड, कौशल्य, प्रयत्न आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतंही क्षेत्र मोठं बनवता येतं। आज यशस्वी शेतकरी, फोटोग्राफर, शेफ, ग्राफिक डिझायनर, फिटनेस ट्रेनर, ॲप डेव्हलपर, लेखक, सोशल मीडिया मॅनेजर, स्टार्टअप उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत। त्यामुळे पारंपरिक संकल्पनावर आधारित निर्णय न घेता नवीन क्षेत्राचा विचार करणं
जोखीम पत्करणे आणि नवीनतेला सामोरे जाणं आजच्या जगामध्ये गरजेचं ठरत आहे। आज जग झपाट्याने बदलत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, पर्यावरण विज्ञान, डिजिटल एंटरप्रेन्योरशिप, ग्रीन एनर्जी, ॲग्री बिझनेस यासारखी क्षेत्रे झपाट्याने विकसित होत आहेत आणि ही क्षेत्रे निवडण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे पाहणं आणि स्वतःला नव्या कौशल्यांनी सज्ज करणं आज आवश्यक बनले आहे। शेवटी करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर ती एक दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट आहे। तो एक प्रवास आहे जिथे आपली ओळख, आयुष्याची दिशा आणि समाजातील स्थान आणि स्वतःबद्दलचा अभिमान वाढवले जातो आणि वाढवत राहतो। त्यामुळे योग्य निर्णय घेताना केवळ गुण, मित्रांचं अंधानुकरण किंवा सामाजिक दबाव याचा विचार न करता आत्मचिंतन, माहिती संकलन, मार्गदर्शन आणि प्रयत्न या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुढील वाटचाल करणे योग्य ठरते। शेवटी आपण कोणत्या वाटेने जाणार हे तुम्ही ठरवू शकता, पण त्या वाटेवर संपूर्ण आत्मविश्वासाने पाय ठेवून जिद्दीने आणि चिकाटीने पुढे आपल्याला चालत राहता आलं पाहिजे। कारण अंतिमतः यश हे त्यांच्या वाट्याला येतं जे ध्येयावर ठाम राहून प्रत्येक दिवस आपली दिशा अधिक स्पष्ट करत राहतात। अशा पद्धतीनं आपण करिअरला निश्चितपणाने पुढे विकसित करू शकतो। शेवटी करिअरमध्ये आपण एखाद्या क्षेत्रामध्ये गेलो तर त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाणं फार महत्त्वाचं असतं आणि ते त्याच वेळेस शक्य आहे ज्यावेळेस आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडत असतो। अशा पद्धतीचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर तुम्ही आमच्या मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओसाठी आम्हाला जोडलेले राहा। धन्यवाद।